झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेता नाना पाटेकरला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या निमित्ताने आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी नानाशी साधलेला हा मुक्त संवाद। ज्येष्ठ कलावंत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नाना पाटेकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आपल्याबरोबर स्वतः नाना पाटेकर आहेत। नाना, आज जेव्हा राष्ट्रपतींच्या समोर आपण पुरस्कार घेण्यासाठी उभे होतात तेव्हा काय एक भावना मनात दाटून आली? तुम्हाला एखादा सन्मान मिळतो म्हणजे तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे। तुम्ही आता समाजात वावरताना त्या गोष्टींचा खूप जो वांडपणा माझ्यामध्ये परखडपणा संपणार असं नाही म्हणत मी, पण तो जो वांडपणा होता, एक जशोट वृत्ती असते माणसामध्ये, ती त्याचा विचार करायला लागतो आणि ही जबाबदारी आहे तुम्हाला पर्यायानं येणार आणि ती तुम्हाला स्वीकारायला पाहिजे, नाही तर तुम्ही तो सन्मान स्वीकारायचा नाही। सामाजिक जाणीवा आहे तुमच्या पारितोषिकामुळे बदलतात अशातला भाग नाही। सामाजिक जाणीव ही तुमच्यामध्ये असायलाच हवी आणि ती नसेल तर मग मला असं वाटतं, कारण हे सरते शेवटी दिलं कोणी आहे, समाजाने दिलेलं आहे आणि त्यांना त्यांचं परत करायचं आणि किती वर्ष तुम्ही त्याचा संचय करत राहाल, तर त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। संस्कार कमी पडतायत, काय झालंय, मला नेहमी असं कायम वाटतं की आपण लोकसंख्येचा विचार का करत नाही। लोकसंख्या विचित्र पद्धतीनं वाढते आपल्या इथली, त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे। समान नागरी कायदा असायला पाहिजे, याच्यासाठी कायदा वेगळा, त्याच्यासाठी वेगळा, आणि त्याच्यातून झालेला उद्वेग आणि नंतर ही आलेली विकृती, मला माहिती नाही म्हणजे फाशीची शिक्षा असावी की नसावी, पण असं काहीतरी पाहिलं ऐकलं की वाटतं की नाही खरंच असायला पाहिजे फाशीची शिक्षा, पण असले गलिच्छ लोक या समाजामध्ये राहण्यासाठी अयोग्य आहेत। संजय दत्तच्या बाबतीमध्ये बाकी कोणाची काय भूमिका आहे याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। मी काय करू शकतो तर माझं सगळ्यात महत्त्वाचं की मी नट आहे, मला असं वाटतं त्यांनी चूक केली, मी त्याच्याबरोबर काम नाही करणार, त्याचा मी सिनेमा नाही पाळणार। नट असल्यानंतर आम्हाला सगळ्या मुभा आहेत असं तुम्हीच आम्हाला आमच्या मनामध्ये भरून देता। मी नाही काम करणार, मी नाही सिनेमा बघणार, एवढी शिक्षा माझ्याकडनं तरी मी त्याला करेन। एरवी त्याला तुम्ही मुभा देता की नाही देता हे माझ्या हातात नाही, पण कोणीही त्याच्यावर आक्षेप घेणारे आणि बोंबाबोंब करणारे आहेत त्यांनी स्वतःला अगदी हा प्रश्न विचारावा, आपण केली का त्याला शिक्षा, नाही का? तुम्ही अतिशय आवडीनं बोलताच की नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।